रायगडावरील आणखीन एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे होळीच्या माळासमोरील बाजारपेठ। अभ्यासकांच्या मते रायगडावर पेठ बसवण्यासाठी जो महाजन होता तो श्रीगोंदे येथील बाबाजे नाईक पुंडे याने ही पेठ बसवताना त्याचे आजोबा शेषाबा नाईक यांच्या स्मृतीत ते शिल्प तेथे कोरून घेतले आहे। ही माहिती इकडे 22 गाडी इकडे 22 गाडी दोन्ही बाजूला बंद सगळ्या ह्याला छपर होती। रायगडाच्या अशी रायगडावरती ह्या 300 गटांना 50,000 पेंड्या गवताच्या पेंड्या लागायच्या वरती साकारण्यासाठी आणि त्या 50,000 पेंड्या कुणी द्यायच्या ह्याचं गणित खालच्या वाडीमध्ये मांडलेलं होतं। त्या गावाने एवढ्या पेंड्यावरती पोच करायच्या वर्षाला असं गणित सगळं मांडलेलं होतं। म्हणजे प्रत्येकाला छप्पर होतं वरती सगळ्याला। आणि रायगड पलीकडच्या जर आपण वाघजावळ्याकडे गेलो तिकडे पोटल्याचा डोंगर आहे, त्या पोटल्याच्या डोंगरावरून ज्यावेळी तोफा टाकल्या त्यातली एक गोळा त्या कोठारावरती पडला, गड जळायला लागला। पुढं 10 दिवस गड जळत होता, त्यामुळे हे सगळंच इथलं वरचं नष्ट झालं। अशी समृद्ध बाजारपेठ शिवकाळाचे वैभव सांगत आजही दिमागात उभी आहे। फक्त गरज आहे तिचा अभ्यास करून ही दुकाने नक्की कशा कशांची होती हे शोधण्याची।